मराठवाड्यातील सर्वाधिक खेळाडूंचा तालुका म्हणून बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्याची ओळख होती। याच तालुक्यातील मातीने खो खो, कबड्डी, क्रिकेट, हँडबॉल, व्हॉलीबॉल असे एक ना अनेक खेळामध्ये तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिकमध्ये मजल मारणारे खेळाडू मागील काही दिवसापासून घडले आहेत। परंतु या तालुक्याचं दुर्दैव असं आष्टी सदाकष्टी अशी म्हणण्याची वेळ आहे। इथल्या खेळाडूंना सराव करण्यासाठी हक्काचं स्टेडियम नाही। त्यासाठी आपण आज या संदर्भात चर्चा करण्यासाठी आजचा सवाल विचारतोय अविशांत या खास शो मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी अविशांत कुमकर आणि तुम्ही पाहताय आज मराठीचा हा खास शो। आपल्यासोबत बोलण्यासाठी लाईव्ह जोडले जाणार आहेत कुस्तीचे मार्गदर्शक खेळाडू बाळासाहेब शेंदूरकर, तसेच पुणे येथून कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळवून देणारी खेळाडू सोनाली तोडकर आहेत। तसेच आपल्यासोबत अन्य खेळाडू सहभागी होणार आहेत आणि आपण सविस्तर या संदर्भात चर्चा करणार आहोत। आष्टीला स्टेडियम होणार कधी, आष्टीला स्टेडियम होणार की नाही या संदर्भात सुरुवातीला आपण जाऊ बाळासाहेब शेंदूरकर यांच्याकडे। त्यांना विचारू, काय सांगाल बाळासाहेब, तुमची काय प्रतिक्रिया आहे या संदर्भात? नमस्कार, मी बाळासाहेब शेंदूरकर, राष्ट्रीय खेळाडू। आज मराठी खास शो यामध्ये अविशांत कुमकर यांनी एक चांगला महत्त्वाचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे। तो म्हणजे आष्टी तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन झालं पाहिजे, एक चांगल्या स्टेडियमची उभारणी त्या आष्टीमध्ये झाली पाहिजे। यावर आपण चर्चेसाठी मला बोलवलं। निश्चितच आष्टीला ज्या पद्धतीने संत महंतांचा, सामाजिक कार्याचा एक वसा आणि वारसा आहे, तसाच खेळाचाही फार मोठा खेळाचीही परंपरा आहे। मग दोनदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले अविनाश साबळे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, त्याचबरोबर सोनाली तोडकर, आतिश तोडकर, त्याचबरोबर कबड्डीपट्टू जगदाळे आणि अनेक खो खोचे खेळाडू यांनी राज्यस्तर स्पर्धा गाजवल्या, जिल्हास्तर गाजवल्या, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या। आणि म्हणून हा वसा आणि वारसा अतिशय चांगला आहे आणि तो सातत्याने जर पुढे टिकवायचा असेल तर आष्टीला एक चांगलं स्टेडियम होणं गरजेचं आहे। मग ते लोकप्रतिनिधी आणि जे काही प्रशासन आहे चांगलं त्यांनी पाठपुरावा करून फॉलोअप घेऊन त्या ठिकाणी एक चांगल्या स्टेडियमची उभारणी तिथं केली पाहिजे। चांगल्या सुविधा मिळाल्या, साधन सामुग्री मिळाली, कोचिंग मिळाले, त्याचबरोबर चांगलं वस्ताद मिळाले तर निश्चितच खेळाडू आपल्या आष्टीचे हे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या प्रकारे कामगिरी करतील असं मला या ठिकाणी वाटतं। आणि म्हणून या आष्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर जे काही सिनियर सिटीजन असतील किंवा म्हणतात ना साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, म्हणून चांगलं आरोग्य राहण्यासाठी एक चांगल्या स्टेडियमची जर उभारणी त्या ठिकाणी केली, क्रीडा संकुलनाची केली तर निश्चितच आष्टीला तो फायदा होईल, आष्टीच्या खेळाडूला होईल, आष्टीचं नाव संपूर्ण राज्यभरात, देशात आणि जगात जाईल असं मला वाटतं। आणि म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी त्यामध्ये सहभाग घेऊन त्या स्टेडियमसाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला या ठिकाणी वाटतं। आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आज मराठी TV खास शोचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। आपण जाऊया पुणे येथून जोडले आहे कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू सोनाली तोडकर। तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल या संदर्भात? नमस्कार, मी सोनाली महादेव तोडकर, बीड जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू। आष्टी तालुक्याने आजपर्यंत वेगवेगळ्या खेळांमध्ये जसे खो खो असेल, कबड्डी असेल, ॲथलेटिक्स असेल, अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडू दिलेले आहेत। पण ते आष्टी तालुक्याची एक दुर्दैव म्हणा की आजही आष्टी तालुक्यात कुठेही खेळाडूंसाठी कोणतं स्टेडियम उपलब्ध नाही आहे किंवा कोणत्याही सुविधा नाही आहेत। मी स्वतः एक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे, कॉमनवेल्थ मेडलिस्ट आहे, बीड जिल्ह्याची पहिली महिला शिवछत्रपती अवॉर्डी आहे। पण आजही आष्टी तालुक्याला क्रीडा संकुलाची उणीव भासते, तसेच क्वालिफाईड कोचेसची उणीव भासते। खूप गरजेचं आहे, कारण की जेव्हा बीडसारख्या जिल्ह्यातून, त्यामध्ये आष्टी तालुक्यातून जेव्हा एखाद्या खेळाडूला आपलं गाव सोडून जेव्हा दुसऱ्या शहरामध्ये जावं लागतं म्हणा, किंवा आपला प्लॅटफॉर्म शोधत असतात आपला गेम डेव्हलप करण्यासाठी, त्यामध्ये अनेक प्रकारच्या कोणाच्या आर्थिक अडचणी असतात, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात। कोणी पॅरेंट्स, माझ्यासारख्या मुली असतील
बीडसारख्या जिल्ह्यातून मुलींना बाहेर राज्यात पाठवणं किंवा दुसऱ्या वेगळ्या सिटीमध्ये पाठवणं पालकांना सेफ वाटत नाही. तर त्यासाठी खूप गरजेचं आहे की आष्टी तालुक्यासारख्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय स्तराचं सर्व सोयीसुविधा असलेलं एखादं छान क्रीडा संकुल व्हावं, अशी प्रत्येक खेळाडूची आणि प्रत्येक प्रशिक्षकाची, प्रत्येक पालकांची इच्छा आहे की अजून खूप सारे खेळाडू घडतील. जर तिथे जर चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं क्रीडा संकुल तयार झालं तर नक्कीच जास्त काळ लागणार नाही की म्हणजे फक्त बीड जिल्ह्यासाठीच नाही तर महाराष्ट्र आणि देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती तिथील खेळाडू चमकतील. कारण की आजूबाजूचं वातावरण पाहून आपोआपच खेळाडू घडत असतात. आणि आजकालच्या जनरेशनमध्ये जसं यंगस्टर वेगवेगळ्या व्यसनाधीन झालेले आहेत. तर ही खूप चांगली एक सवय आहे की छोट्या छोट्या मुलांना जेव्हा त्यांचे पाय क्रीडा संकुलाकडे धावतील तेव्हा नक्कीच देशाचा युवा चांगल्या सवयींकडे धावेल आणि नक्कीच देशाची प्रगती होईल. जसं नरेंद्र मोदीजींनी आवाहन केलेलं आहे फिट इंडिया, तर त्याच प्रकारे खूप गरज आहे की गावागावात क्रीडा संकुल पाहिजे. गावागावात तर नाहीच, कमीत कमी बीड जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी तरी क्रीडा संकुल हवं. आणि ज्या प्रकारे आष्टी तालुक्यांनी महाराष्ट्राला, देशाला जे खेळाडू दिलेत त्याप्रमाणे तर नक्कीच आष्टी तालुक्यात खूप आंतरराष्ट्रीय दर्जाचं सर्व क्रीडा सोयीसुविधा असलेलं तर क्रीडा संकुल नक्कीच पाहिजे. ही माझी शासनाला म्हणजे तळमळीची विनंती आहे की प्रत्येकच पॅरेंट्स हे आपल्या पाल्याला त्यांचा जो फायनान्स असतो, ज्या आर्थिक गोष्टी असतात, डाईट असेल, सगळ्या गोष्टींसाठी पैसा हा लागतोच. तर प्रत्येक पॅरेंट्स हे नाही अफोर्ड करू शकत त्यांच्यासाठी. जर आपल्याजवळच जर क्रीडा संकुल असेल तर नक्कीच ते आपल्या मुलीला म्हणा किंवा मुलांना म्हणा त्या क्रीडा संकुलामध्ये पाठवतील. आणि मला तरी असं वाटतं की जेव्हा त्या बॅकग्राऊंडमधून ज्या बीड जिल्ह्यामध्ये जी कष्टाची आणि आपल्या परिस्थितीत जाण असलेली मुलं आहेत, त्यांच्यामध्ये गट्स आहेत, फक्त गरज पडते ती एका प्लॅटफॉर्मची. मीच अशा एका कुटुंबातून येते, अशा अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबातून येते की तिथे म्हणजे माझे आई वडील कसलंही बॅकग्राऊंड नसताना, कोणतेही खेळाचं बॅकग्राऊंड नसताना मला प्लॅटफॉर्म मिळणं किती महत्त्वाचं होतं. फक्त एक प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे आज मी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळतीये. महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार मी आज घेतलेला आहे. तसेच फक्त खेळामुळे आज माझ्या हातात सरकारी केंद्र शासनाची नोकरी आहे आणि मी स्वतःच्या पायावरती उभी आहे. म्हणजे एक प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे एक मुलगी काय करू शकते तर याचं म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे एक प्लॅटफॉर्म मिळाला तर नक्कीच प्रत्येक युवा हे काहीतरी स्वतःचं कर्तृत्व करून दाखवेल. म्हणून माझी शासनाला तळमळीची विनंती आहे की आष्टी तालुक्याच्या ठिकाणी एक सुसज्ज आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेलं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल मंजूर करावं. तसेच एक वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिफाईड कोचेस, प्रशिक्षक तिथे नियुक्त करावेत. खूप गरज आहे. आणि खरंच बीडसारख्या ठिकाणी खरंच खूप चांगले खेळाडू निघून येतील आणि त्यांच्यामध्ये खरंच गट्स आहेत, स्ट्रेंथ आहे, त्यांना जाणीव आहे. शासनाने दिलेली प्रत्येक मदत ही त्यांना परिपूर्ण होण्यास मदत करेल. धन्यवाद. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. अजूनही आपल्यासोबत काही खेळाडू आहेत, त्यांना विचारू. तुमची काय प्रतिक्रिया, काय सांगाल? आष्टी तालुका हा खेळाडूंची खाण असणारा तालुका आहे. बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खेळाडू जर कुठं असतील तर ते आष्टी तालुक्यामध्ये आहेत. परंतु आष्टी तालुक्यामध्ये क्रीडा सुविधांचा मात्र फार सुविधा नसल्यामुळे, उणिवा असल्यामुळे खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा सराव करण्यासाठी तेवढ्या सुविधा मिळत नाही. त्यामुळं जर तालुका क्रीडा संकुल आष्टी तालुक्यात जर झालं तर खेळाडूंची कामगिरी चांगली होईल आणि आष्टी तालुक्यातील खेळाडू राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरती पारितोषिक मिळवतील. मी बास्केटबॉलचा खेळाडू तसंच राष्ट्रीय मार्गदर्शक असल्यामुळे मला अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळाचं एक सिमेंटचं मैदान आहे, त्या ठिकाणी अनेक बास्केटबॉल खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेची किंवा विद्यापीठ स्पर्धेची तयारी करत असतात. परंतु हे जर आष्टी तालुक्यात जर क्रीडा संकुल झालं आणि इंडोर स्टेडियम जर झालं तर ज्या स्पर्धा होतात राष्ट्रीय स्तरावरती किंवा विद्यापीठ स्तरावरती, ऑल इंडिया स्तरावरती, त्या सर्व इंडोर आणि वुडन फ्लोअर होतात. आणि त्यामुळे जर आष्टी तालुक्यात इंडोर क्रीडा संकुल जर झालं तर त्या ठिकाणी बास्केटबॉल खेळाडूंना चांगला सराव मिळेल, चांगल्या सुविधा मिळतील आणि निश्चित राष्ट्रीय स्तरावरती
बास्केटबॉल खेळाडू चांगली कामगिरी करतील. आतापर्यंत 100च्या वर बास्केटबॉल खेळाडू यांना बास्केटबॉलमधून रोजगार मिळालेला आहे आणि विविध स्तरावरती ते चांगल्या पदावर कार्यरत आहेत. जर आष्टी तालुक्यातील आजी आमदारांनी आणि जिल्ह्यातील मंत्र्यांनी आष्टी तालुक्यात क्रीडा संकुल मंजूर करावे अशी मी सर्व खेळाडूंच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. खरंच आष्टी तालुक्याला स्टेडियम होईल का असा सवाल या चर्चेमधून उपस्थित झाला. स्टेडियम करायला पाहिजे अशीही मागणी करण्यात आली. अशी चर्चा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत रहा आज मराठी. वाचा, पहा, शेअर करा.